नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका वर्गे। आज आपण बघणार आहोत व्हिटॅमिन B6 च्या कमतरतेची कोणती लक्षणं आहेत आणि कोणती कारणं आहेत। व्हिटॅमिन B6 हा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो। हे व्हिटॅमिन B6 हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे। याची तुमच्या शरीराला ही दररोज एक ठराविक मात्रा आहे, या मात्रेमध्ये हे गरजेचं आहे। हे शरीरामध्ये स्टोअरही होत नाही आणि प्रोड्यूसही केलं जात नाही, त्यामुळे हे तुम्हाला तुमच्या खाण्यातून किंवा टॅबलेटच्या सप्लिमेंट्स मधूनच हे मिळणार आहे। परंतु याची कमतरता जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर अशी कोणती लक्षणं आणि काही कारणं आहेत, तर आपण ते डिस्कस करणार आहोत। तर पहिलं लक्षण म्हणजे की तुमच्या स्किनवर याचा इफेक्ट बघायला मिळतो। तर म्हणजे काय की अगदी ओठाची, नाकाची, कानाची तसेच पायाची या स्किन मध्ये ही सेन्सिटिव्हिटी असते आणि तिथे सुन्नपणा हा पडलेला असतो, सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते। तसंच स्किन मध्ये जर इन्फेक्शन असेल कोणतं किंवा फंगल इन्फेक्शन किंवा कोणतंही इन्फेक्शन आणि तिथे जखम झालेली आहे तर ही जखम सुद्धा ही वेदनादायक असते आणि ही बरी व्हायची प्रोसेस ही जास्त दिवस लांबवली जाते। तसंच दुसरं कंडिशन मध्ये की तुमच्या ज्या काही पेशी आहेत, नर्व्स आहेत, याच्यावर सुद्धा ही अफेक्ट होतं। ब्रेनवर याचं फंक्शनिंग आहे, ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये याचं महत्त्वाचं फंक्शन आहे आणि ते जर कमी असेल, व्हिटॅमिन B6 ची जर मात्रा कमी असेल तर ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला काही लक्षणं बघायला मिळतात। तर त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे कन्फ्युजन, गोंधळल्यासारखी अवस्था होते, बऱ्याचशा गोष्टी या लक्षात राहत नाहीत, ती व्यक्ती वारंवार एक गोष्ट रिपीटेड करत राहते, थोड्या वेळापूर्वी केलेली एखादी गोष्ट सुद्धा ती विसरली जाते आणि ह्या गोष्टी अगदी तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्हाला दररोज ह्या गोष्टी बघायला मिळू शकतात त्या व्यक्तींमध्ये। आणि तसंच नंतर जर दुसरं हे आहे की नर्व्स अफेक्ट, जिभेवर सुद्धा याचे काही आपल्याला लक्षणही बघायला मिळतात। तर ती म्हणजे कोणती की जीभ सुन्न पडते किंवा जिभेची साईज ही वाढलेली असते, लालसरपणा असतो, तुम्ही ज्या काही गोष्टी खातायत गरम किंवा गार ह्या तुम्हाला तिथे वेदनादायक असू शकतात। तसंच वारंवार तोंड येण्याची प्रोसेस होते, अल्सरेशन जे आहे, माउथ अल्सर्स रिपीटेड येत असतात या पेशंट्समध्ये, तर याच्यामध्ये व्हिटॅमिन B6 ची कमतरता ही आपल्याला बघायला मिळते। तसंच डोळे येणं किंवा डोळ्यांचे इन्फेक्शन होणं, कंजंक्टिव्हायटिस, तर याच्यामध्ये डोळे हे लालसर होतात, डोळ्यांमधून पाणी येतं, त्याची फोटोसेन्सिटिव्हिटी वाढलेली असते, सूर्यप्रकाशाला किंवा कोणत्याही लाईटला हे डोळ्यांमधून हे पाणी यायला सुरुवात होते। ही अशी लक्षणं जी आहेत ही व्हिटॅमिन B6 च्या कमतरतेमुळे आपल्याला बघायला मिळतात। तसंच आता आपण जसं म्हणलं की व्हिटॅमिन B6 हे एकमेव कोणत्याही डिफिशियन्सीला कारणीभूत नाहीये, तर याच्याबरोबर व्हिटॅमिन B9 आणि व्हिटॅमिन B12 म्हणजे काय, तर फॉलिक ऍसिड आणि B12 हे एकत्र येऊन आपल्याला काही लक्षणं दाखवतात, त्यामधलं म्हणजे ॲनिमिया। तर ॲनिमिया, हिम प्लस ग्लोबिन, हिम म्हणजे आयन आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, तर जी आयन प्रोडक्शन म्हणजे लोह तुमच्या शरीरामध्ये जे तयार करणं आहे तर इथेच बिघाड होतो, लाल रक्तपेशींचं प्रोडक्शन हे कमी केलं जातं। तर याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B6 चा महत्त्वाचा रोल हा बघायला मिळतो आणि त्यामुळे हे जर प्रोडक्शन कमी होत आहे तर मागणी तसा पुरवठा नाही होत आहे आणि त्यामुळे शरीरामध्ये लक्षणंही आपल्याला बघायला मिळतात। तसंच आता याची बघूया आपण कारणं अशी कोणती आहेत। तर कारणांमध्ये 3 टाईप आहेत की त्यातला पहिला जो आहे हे माल ऍब्सॉर्प्शन। माल ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय की त्याचं तुमच्या शरीरामध्ये प्रॉपर पोषण किंवा शोषून घेतले जात नाहीयेत, हे पोषण तुमच्या शरीराला भेटत नाहीये। तर अशी कोणती कोणती कारणं आहेत, जर असं बऱ्याचशा व्यक्तींमध्ये बघायला मिळतं की जे अल्कोहोल इंटेक जास्त घेतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B6 ची कमतरता ही बघायला मिळते आणि त्याच्यामुळे त्यांची लक्षणं सुद्धा म्हणजे अगदी मसल विकनेस, मसल फटीग, इम्बॅलन्स हे सुद्धा बघायला मिळतात। परंतु याच्यामध्ये हे असं का होतं की अल्कोहोल जे इंटेक घेत असतात तर त्यांच्यामध्ये हे व्हिटॅमिन B6 हे आहे, हे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, हे व्हिटॅमिन शरीरामध्ये स्टोअर केलं जात नाही, हे जेवढं आहे तेवढं एक्सेस मात्रेमधनं तुमच्या जे तुम्ही फूड मधून घेताय, स्पेशली म्हणजे जे जेवणातून आहारातून जात आहे, हे एक्सेस क्वांटिटी हे युरिन मधून बाहेर फेकलं जातं आणि अल्कोहोलिक पेशंट्समध्ये युरिन आउटपुट वाढलेला असतो। याच्यामध्ये कारण काय आहे की व्हिटॅमिन B6 जेवढं तुम्ही घेताय ते शरीरामध्ये शोषलंच जात नाही, ते ॲज इट इज ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं, त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B6 ची कमतरता ही बघायला मिळते। तसंच पचनाच्या काही तक्रारी आहेत, मग पचनाच्या मध्ये अगदी लिव्हरच्या रिलेटेड काही तक्रारी आहेत, मेटाबॉलिझम म्हणजे आतड्यांचं जे काही काम आहे, आतड्यांचं काम काय आहे की जे तुम्ही अन्न खाताय याचं
त्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ह्या शोषून घेणं आणि त्या शरीराला एनर्जीच्या स्वरूपामध्ये सगळीकडे प्रोव्हाइड करणं. तर इथे जे काम आहे हे काम त्यांचं हॅम्पर होतं. म्हणजे काय, हे प्रॉपर रेशोमध्ये जेवढं गरजेचं आहे, जेवढं आतड्याने शोषून घ्यायला पाहिजे तेवढे आतडे हे शोषून घेत नाहीत. त्यामुळं मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळं, पचनच बिघडल्यामुळं ही प्रोसेस हॅम्पर होते आणि ते ॲज इट इज हे शरीराबाहेर हे न वापरता काही प्रमाणामध्ये शरीराबाहेर हे टाकलं जातं. तसंच काही जेनेटिक कंडिशन्स आहेत की जेनेटिक कंडिशन्समध्ये एस्पेशली स्त्रियांमध्ये हे जास्त बघायला मिळतं. डायबिटीज, आणि ते पण टाईप 1 डायबिटीज म्हणजे ज्युवेनाईन डायबिटीज, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज. तर याच्यामध्ये सुद्धा काय होतं की युरिन आउटपुट हा वाढलेला असतो. बॉडी एक तुमचा फ्लुइड बॅलन्स करण्यासाठी बॉडीचं डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असतं, म्हणजे शरीराला तुमच्या धोका होऊ नये म्हणून. पण या मेकॅनिझममध्ये व्हिटॅमिन B6 हे शरीराबाहेर हे लघवी वाटे फेकलं जातं. तशीच काही औषधं आहेत की त्या औषधांमुळे सुद्धा व्हिटॅमिन B6 ची कमतरता ही बघायला मिळते. तर अशी कोणती औषधं आहेत, तर स्त्रियांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, हार्मोनल थेरपी, तसेच अँटीबायोटिक आणि जे काही फिट येऊ नये म्हणून अशी काही अँटी इपिलेप्टिक मेडिसिन्स असतात. तर याच्यामध्ये यांच्या वापरामुळे सुद्धा व्हिटॅमिन B6 ची डिफिशियन्सी ही आपल्याला बघायला मिळते. कारण याच्यामुळं तुमचं जे प्रॉपर ॲब्सॉर्प्शन आहे आणि फंक्शनिंग आहे, ज्या सिस्टीम आहेत कंट्रोल करणं, तर या पूर्ण म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम या दोघांचेही फंक्शन्स डिस्टर्ब होतात. आणि त्यामुळे तुम्ही जेवढ्या मात्रेमध्ये व्हिटॅमिन B6 घेत आहात तेवढं शरीरामध्ये वापरलं जात नाही प्रॉपर रेशोमध्ये. बरेचसे पेशंट्स म्हणतात की आमचा व्हिटॅमिन B6 चा इंटेक हा प्रॉपर आहे, परंतु त्यांचं जर ॲब्सॉर्प्शन आतड्यांमध्ये जे ॲब्सॉर्ब होतं इथेच जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये घेताय तेवढं शरीर वापरत नाही, तेवढं बाहेर फेकलं जातं. त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित असणं, पचन व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक